नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा आपला जो विषय आहे तो सेवार्थामध्ये ब्रोकन पिरियड कसं करायचं, पगार बिल जे करायचं आहे सेवार्थामध्ये ब्रोकन पिरियडमध्ये कसं करायचं याबाबतचा हा व्हिडिओ आहे। आता सर्वप्रथम आपण काय करू, ब्रोकन पिरियड जो आपल्याला करायचा आपल्याला 2 महिन्याचा करायचा आहे, जुलै आणि ऑगस्ट। तर आता जुलै आणि ऑगस्टमध्ये आपल्याला ब्रोकनचा करायचा आहे। त्याच्यामध्ये समजा ह्या रजेवर असेल समजा तर रजा कालावधी आणि त्यांना जुलै महिन्यामध्ये वेतनवाढ पण मिळालेली आहे, त्या अनुषंगाने कसं करायचं आणि पुढच्या महिन्याचं। आणि ब्रोकन पिरियड हे ज्या महिन्याचं असते शेवटचा महिना असते त्याच्यानंतरच्या महिन्यामध्येच ब्रोकन पिरियड होते, चालू महिन्याच्या याच्यामध्ये ब्रोकन पिरियड होत नाही। म्हणजे 31 ऑगस्टच्या तारखेला जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट करत असाल तर होणार नाही, 1 सप्टेंबर किंवा 1 सप्टेंबरच्या नंतर जर करत असाल तर ब्रोकन पिरियड होते। म्हणजे हे लक्षात ठेवा का चालू महिन्यामध्ये ब्रोकन पिरियड होत नाही। कोणता होत नाही, 2 महिन्याचा, एका महिन्यात घेऊ शकतो। समजा ऑगस्टमध्ये जर आपल्याला यांना 20 दिवसाचा पगार द्यायचा असेल तर मग ब्रोकनमध्ये घेता येते, परंतु आधीचा महिना जर असेल त्याच्यासोबत तर ब्रोकन पिरियडमध्ये आपल्याला घेता येत नाही, हे लक्षात ठेवा। तर आता आपण काय करून राहिला 1/7 ते 28 पर्यंत आपण 28 दिवसाचा पगार काढतो ह्या बेसिकनुसार, कारण की रजेवर असल्यामुळे। आणि त्याच्याप्रमाणे त्याचा आपण फॉर्म्युला लावला इथे का 31 दिवसाचा महिना पकडला आणि 28 दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं, याप्रमाणे हे झालं। नंतर DA आला, याच्यावर DA याच्यावरच आलेला आहे 50%। नंतर TA आपण याला पण बायफर्केट केलेला आहे, DA अरियर्स जो आहे तो एकत्र घेतलेला आहे, CLA पण बायफर्केट केलेला आहे, ग्रॉस सॅलरी GPF याच्यासाठी बायफर्केट केलेला आहे, त्यांचा 9000 होता। परंतु जर GPF आपण बायफर्केट केला नाही तर ही एंट्री टाकताना काय म्हणते का 6%ची अमाऊंट पाहिजे। मग 6%च्या अमाऊंटमध्ये काय होते काही इथं प्रॉब्लेम येते, म्हणून आपण काय केलं याला बायफर्केट केलेला आहे, म्हणजे अमाऊंट आपण दाखवलेली आहे या ठिकाणी, ठीक आहे। त्याच्यानंतर GIS आपण पूर्ण कापलेला आहे, PT पूर्ण कापलेला आहे, स्टॅम्प ड्युटी एकाच ठिकाणी लावलेली आहे, सर्व्हिस चार्जेस एकाच ठिकाणी, HR एकाच ठिकाणी, टोटल हे आणि याच्याप्रमाणे आपलं हे झालं। या ठिकाणी फेस्टिवल ॲडव्हान्स याच्यामध्ये घेत नाही, शेवटच्या महिन्यामध्ये फेस्टिवल घेते। आणि 3 दिवसाचं काढलं, इथं बेसिक चेंज झालं, त्याच्याप्रमाणे हा फॉर्म्युला 3 दिवसाचा आपण काढला 31चा महिना असल्यामुळे। आणि याप्रमाणे हे आपलं सर्व कॅल्क्युलेशन झालेलं आहे, इथं फॉर्म्युले वगैरे दिलेलं आहे, याप्रमाणे आपलं हे सर्व झालेलं आहे। म्हणजेच काय होईल 31 दिवसाचा पेमेंट यांचा आपला याप्रमाणे आलेला आहे, झालं। त्यानंतर मग काय होतं, हा पूर्ण महिना आहे ऑगस्टचा, तर ऑगस्टमध्ये आपण बेसिक घेतलं त्यांचा आणि याप्रमाणे आपण हे कॅल्क्युलेशन केलं। म्हणजे मग आपल्याला काय झालं का 1 महिन्याची ही टोटल आली आणि दुसऱ्या महिन्याची ही टोटल आली, ह्याप्रमाणे आपल्याला आलं आणि हे ग्रँड टोटल ही आली। आता बघूया आपण बिल कसं करायचं त्याबद्दल। आता आपण सर्वप्रथम सेवार्थाला आलो, असिस्टंटला आल्यानंतर आपल्याला पे बिलमध्ये यायचं आहे। आणि पे बिलमध्ये आल्यानंतर पण त्याच्या आधी आपण काय करू का बा आपल्याला ब्रोकन पिरियडमध्ये हे करायचं आहे, ब्रोकन पिरियड घेऊ आपण। प्रोफाईलमध्ये आलो आणि अटॅच डिअटॅच जे कर्मचारी आहे आपल्याला अटॅच, तर हा आपल्याला अटॅच करावा लागेल पहिले ब्रोकनच्या बिल ग्रुपला। आपण ब्रोकनला याला अटॅच केलं ह्या व्यक्तीला आणि यांचं गो म्हटल्यावर यांचं इथं नाव येतं, म्हणजे हा आपला अटॅच करायचा पहिले आपल्याला ब्रोकन पिरियडचं घ्यायचं आहे त्याच्यामुळे। आता पुढची प्रोसेस काय येईल, म्हणजे पहिले आपली ब्रोकनला त्या व्यक्तीला अटॅच करायचं आहे, त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी येऊन ब्रोकन घ्यायचं आहे। आणि ब्रोकन घेतल्यानंतर या ठिकाणी यांचं सेवार्थ ID किंवा आपल्याला नाव 2 पैकी 1 जे असेल ते टाकायचं। आता आपल्याला हे नाव मिळालं, या ठिकाणी आपण बिल ग्रुप घेऊ तो सप्लिमेंटरीचा घेऊ, सप्लिमेंटरीचा घेतला, वर्ष 24-25 सिलेक्ट केलेला आहे, पे मंथ ऑगस्टला, कारण की चालू महिन्याचा आहे, फक्त आपल्याला सप्टेंबरमध्ये करायचा आहे, परंतु ऑगस्ट महिनाच घ्यायचा आहे, इथे सप्टेंबर घ्यायचा नाही। याप्रमाणे आपल्याला काय करायचं, यांचं
जे आपण एक्सेलच्या शीटला ब्रेकआउट घेतलेला आहे तर ते तिथली अमाऊंट आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे. आता 1 ते 28 पिरियड घेतला. हे डिटेल्स आधीचे आले होते, आपल्याला हे डिटेल्स काढायचे आहे आणि आपल्याला जे डिटेल्स टाकायचे आहे ते आपण या ठिकाणी डिटेल टाकू. आता आपल्या एक्सेलच्या शीटला जे अमाऊंट आहे त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी टाकलेले आहे. $32,877 टी ए होता है 1219. डी एरियस आपली पूर्ण अमाऊंट येते आणि पगार हे करताना डी एचे असेल तर डी एचा टिक लावून द्यायची, नसेल तर टिक काढायची, हे लक्षात घ्यायचं. सी एल ए आपण 120चा बायफर्गेट केलेला आहे. डी ए जो असेल तो या ठिकाणी आपण टाकू. रेव्हन्यू स्टॅम्पचा ₹1 आपण घेतला. जी आयची पूर्ण अमाऊंट घेऊ या ठिकाणी. सर्व्हिस चार्जेस जो आहे त्यांना, कारण क्वार्टरमध्ये राहतात तर सर्व्हिस चार्जेस येईल. जी पी एफचा आपण बायफर्गेट करू, नाही तर आपल्याला त्यांनी अमाऊंट नसते टाकली तर आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम केला असता. यानंतर आपल्याला इथे रिझन टाकायचं आहे. तर रिझन टाकू. लिव्ह नॉट सँक्शन म्हणजे रजा मंजूर नव्हती. आणि इथे आता सँक्शन, कारण की आपण याच्यासोबत डॉक्युमेंट जोडणार आहोत जे रजा पास झाली ते. आणि याला आपण ॲड रेकॉर्ड करू. ॲड रेकॉर्ड केल्यानंतर पुढचा आला. पुढचा आपला उरलेला जो पिरियड आहे तो पिरियड टाकू. 29/7/24 ते 24 3 दिवस हे कॅल्क्युलेशन आलेलं आहे. ते याप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते करेक्शन करू आपण. बेसिक बरोबर घेतलं उरलेलं. आपले 1350ची टोटल झाली. डी एरियस 0 येईल. सी एल ए ₹12 आलं. सर्व्हिस चार्जेस 0. जी पी एफ आपण अमाऊंट टाकून नाही टाकली असती तर 0 दाखवलं असतं, तर त्यांनी म्हटलं का अमाऊंट 6% कमी आहे, तर त्याच्यामुळे हे झालं. आणि एच आर एस 0. टोटल डिडक्शन ₹871. आणि इथे आपण बघू. आता हे जे फिगर टाकलेले आहे एक्सेलसोबत आपल्याला जुळवायचे आहे, बरोबर आहे का नाही हे पुढे सांगतो मी, म्हणजे इथे याला काही डिस्टर्ब करत नाही. आणि इथे पण सँक्शन. कारण की याच्या आधी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे, परंतु आता हे नवीन असल्यामुळे आपण याला हे केलं, ॲड रेकॉर्ड केला. आणि हा ऑगस्ट महिन्याचा पूर्ण दिवस टाकायचे आपल्याला. घाई करायची नाही, आरामशीर काम करायचं. $37,500 यांचं बेसिक. टी ए 1350. डी एरियस ह्या महिन्यामध्ये नाही आहे.
रेव्हेन्यू स्टॅम्प 1 रुपया घेतला. सर्व्हिस चार्जेस क्वार्टरमध्ये असल्यामुळे GPF 9,000 रुपये. PT पूर्ण. इन्कम टॅक्स कापलेला नाही आहे. HRR 1160. लीव नॉट सँक्शन. ओके सॉरी, हा इथं आपलं येईल अदरमध्ये. ओके करायचं. हां, आणि याला फॉरवर्ड टू DDO करायचा. फॉरवर्ड टू DDO केलं म्हणजे हा रेकॉर्ड आपला आता DDOकडे गेला. ब्रोकन पिरियड सक्सेस झाला. फॉरवर्ड टू DDOला अप्रूव्हलमध्ये. आता आपल्याला DDO लॉगिनला यायचं आहे. आपण आता DDO लॉगिनला येऊ. फॉरवर्ड केल्यामुळे हा रेकॉर्ड आपला सेव्ह झाला. कोणत्याही प्रकारची एरर आलेली नाही आहे. आता आपण DDO लॉगिनला आलो. अप्रूव्ह रिजेक्ट बिल्स अँड हे ब्रोकन पिरियडच्या टॅबला आलो. तर महिना घेतला आणि सर्च केलं तर इथे आपल्याला दिसलं. तर आपण एक सेवार्थ IDला क्लिक करू शकतो किंवा नावालाही करू शकता, कुठेही आपण करू शकतो. इथे क्लिक केलं आपल्याला हा डाटा दिसत आहे आणि ह्या डाटाला आपल्याला अप्रूव्ह करायचा आहे बरोबर जर असेल तर. आणि इथे DDOचा रिमार्क आपल्याला टाकायचा आहे का बा हा डाटा बरोबर आहे म्हणून. आता DDO रिमार्क्सला येऊ आणि ऑल डिटेल्स आर करेक्ट हे म्हणून तिन्ही याला आपण हे करायचं आणि याला अप्रूव्ह करायचं. आणि रिजेक्ट करायचं असेल तर रिजेक्ट करू शकता. काही कारण जर असेल तर चुकलं असेल, लक्षात आलं का हे चुकलं आपलं, असं नाही असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, तर त्याप्रमाणे आपण याला केलं आणि हे आपलं झालं सक्सेसफुली. आता सक्सेसफुली झाल्यानंतर आपलं DDO लॉगिनचं इथलं काम संपलं. आता पुन्हा आपण असिस्टंटला येऊ. असिस्टंटला आल्यानंतर आपण रेग्युलर जसं पगार बिलाचं करतो तेच करायचं आहे. पूर्ण बाकीचं आता पुढचं काही सांगणार नाही. याच्यामध्ये आपण आलो फक्त इथपर्यंत बिल होते का नाही येपर्यंत. ऑगस्ट घेतला महिना, आपण ब्रोकन पिरियड घेतला, टाईप घेतलं सप्लिमेंटरी बिल आणि याला जनरेट करू. आता हे जनरेट झालं म्हणजे आपलं बिल पूर्ण तयार झालेलं आहे. जनरेट सक्सेसफुली. आता जनरेट झाल्यानंतर आता आपल्याला तर फॉरवर्ड टू DDO करायचं आहे. DDOकडून आपल्याला वापस घ्यायचं आहे आणि फॉरवर्ड टू बिम्स करायचं आहे. हे आपली पुढची प्रोसेस आपल्याला माहीत आहे. तर आता याच्यानंतर मी पुन्हा तुम्हाला आपला लाईव्ह याला व्हिडिओला घेऊन चलतो. इथपर्यंत आपलं हे सर्व झालेलं आहे. आता हे आपले अमाऊंट चेक करू आपण कसे आहे तिथं. आता हे आपल्या याला आलेलो आहोत. आता याच्यामध्ये आपण आल्यानंतर रिपोर्ट्समध्ये येऊ असिस्टंटला आणि पेरोलमध्ये ऑल रिपोर्ट्समध्ये येऊ. तर हे एक्सपायर झालं, मी ओपन केलं होतं तर मी पुन्हा करतो लॉगिन. आता आपण असिस्टंट लॉगिनला आलो. असिस्टंट लॉगिनला आल्यानंतर पेरोलमध्ये येऊ. पेरोलमध्ये ऑल रिपोर्ट्समध्ये येऊ. ऑल रिपोर्टमध्ये हे ऑगस्ट महिन्याचं बिल आहे आणि इथे आपल्याला ब्रोकन पिरियड घ्यायचा आहे, ब्रोकनचा आहे आणि शो. आता मेन रिपोर्ट्सला आलो. इथं ब्रोकनमध्ये आता ब्रोकनचे अमाऊंट बघा. हा ऑगस्ट महिना आणि हा जुलै महिना, जुलैमधले 2 पार्ट. आता हे अमाऊंट आपल्याला टॅली होते का पाहू आपण. हे सर्व पाहून घ्यायचं आपल्याकडे. एक्सेलची शीट ओपन करू. पहिली इथे येते 48,784. 48,784 आणि दुसरी येते 47,16. 47,16 आणि तिसरी येते 46,254. 46,254 म्हणजे आपली टोटल झालेली आहे 99,754. एवढी येते का आपण बघू फक्त. चला, हे आपलं ब्रोकन पिरियड आपलं ओके दाखवलेलं आहे. ठीक आहे. हां, चला ब्रोकन झालं. आता आपण काय करू, इनरमध्ये येऊ. इनरमध्ये आपलं बरोबर आलं का ते पाहून घेऊ एकदा, म्हणजे लक्षात येते. बघा आता यांचं बेसिक एवढं आलं 74,006. बघून घ्या बरोबर आलं का. 74,006. सेकंड 37,04. 2800 आलेलं आहे. 87, 36 आणि 2400.
87 36 240 CLA 120 240 टोटल आपले आले 12 26 86 12 26 86 म्हणजे इथपर्यंत आपला आलेला आहे. फेस्टिवल ॲडव्हान्स इथून मायनस होईल. फेस्टिवल ॲडव्हान्स हे आपण वेगळं दाखवलेलं आहे 1/21 हे तर सध्या लक्षात येणार नाही. आणि टोटल डिडक्शन यांचं 22,000. आता हे टोटल बघू. 22 हे डिडक्शन आलं 22,932 आणि टोटल येते 98,504. 98,504. तर 98,504 कोण आलं हे टोटल आपले आलेले आहे आणि ही पण आलेली. तर हे आपण इथं 1250 आणि फेस्टिवल ॲडव्हान्स शेवटच्याच महिन्याचा घेते, त्याच्यामुळे याचं काही करायचं नाही. यांचा 1 महिना समोर हे करेल. तर याप्रमाणे आपलं हे बिल पण आपल्या लक्षात आलेलं आहे. हे सर्व हे झालेलं आहे आणि याप्रमाणे आपण बिल सर्व प्रोसेस करून ट्रेझरीमध्ये कोषागारामध्ये टाकू शकता. आणि हा जो व्हिडिओ आहे आपल्याला एक यूट्यूबच्या इथे मिळेल आणि याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन वगैरे एक्सेलची फाईल आपल्याला सेवार्थ या टॅबमध्ये याच्यावर येऊन जाईल. तर हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.